वक्ता आने दो, जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे अशा आशयाचे कणकवलीत बॅनरवर किरण आणि उदय सामंत यांचे फोटो, तर बॅनरमधून राणेंना इशारा. जिल्ह्यात बॅनरची सर्वत्र चर्चा. महायुतीत मोठा भाऊ कोण यावरून वाद. शिंदे गटाचे नेते म्हणतात आम्हीच मोठा भाऊ, तर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर रंगलाय नवा वाद. शिरसाट म्हणतात आमचा स्ट्राईक रेट चांगला. मविया नेत्यांनी माझी फसवणूक केली. राजू शेट्टींचा मवियावर गंभीर आरोप. मवियातील सर्व नेत्यांना भेटलो होतो, पण त्यांनी तेच केलं जे त्यांना करायचं होतं. बावनकुळेंसमोर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांच्या घोषणा. 50 खोके एकदम ओकेच्या घोषणाबाजी. नागपूर विमानतळावर काही काळ तणावाचं वातावरण. अजित पवारांसाठी परतीचे दार बंद झाले का? शरद पवार यांचं 4 शब्दात उत्तर. म्हणाले सवालही पैदा होत नाही. नाशिक बंगळुरू विमानसेवा सुरू होणार. 10 सप्टेंबर पासून विमान उड्डाण घेणार. नाशिक बंगळुरूचे तिकीट दर सुमारे 4,500 रुपये, तर नाशिकमधील उद्योग पर्यटनाला चालना मिळणार. हार्बर आणि मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक घेतला जाणार. अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी मेगा ब्लॉक सकाळी 11:05 ते दुपारी 4:10 असणार मेगा ब्लॉक. राज्यात पुढील 3 दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता. आज उद्या विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज, तर मुंबई आणि ठाणे परिसरात 21 जून नंतर जोरदार पावसाची प्रतीक्षा.